साताऱ्याच्या पाचुपतेवाडीमध्ये ड्रग्जवर कारवाई करण्यात आली आहे। पुण्याच्या DRI विभागाच्या पथकानं एक शेड सील केला असून या शेडमध्ये अंमली पदार्थांची निर्मिती केली जात असल्याची माहिती समोर येते आहे। या कारवाईबाबत सातारा कराड पोलीसही अनभिज्ञ आहेत। त्यामुळे नक्की या ठिकाणी कोणता अंमली पदार्थ तयार केला जात होता आणि किती जणांना ताब्यात घेण्यात आलंय याची माहिती समोर येऊ शकलेली नाहीये। ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी आमचे सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही ताकदीने महाराष्ट्राच्या हितासाठी एक येण्यासाठी ड्रग्जच्या विरोधात, पण त्या बाबतीत त्यांनी कठोर न कठोर हे निर्णय घेऊन ॲक्शन घेतलीच पाहिजे। ही आमची आणि एक फक्त राजकीय काम करते म्हणून नाही, पण एक आई म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र हा झालाच पाहिजे आणि ड्रग्जमध्ये असंही कोणीतरी सापडलं तर कुणालाही माफी नाही। तंबाखू मुक्तीचा असेल, व्यसनमुक्तीचा असेल, या सगळ्यावर शासन खूप मोठं काम करते आणि त्याचाच भाग म्हणून आपण बघितलं असेल की अशा मोठ्या मोठ्या कारवाया होत आहेत। खास करून आज साताऱ्यात झालेली कारवाई त्याचं प्रतीक आहे। भविष्यामध्ये या सगळ्यांच्याकडून जे बेकायदेशीर तंबाखू विक्री असेल किंवा ड्रग्जचा विषय असेल त्याच्यावर खूप कडक कारवाई या निमित्तानं करण्याचं धोरण शासनाचं आहे। त्या अनुषंगाने कारवाई होते आणि अशा सगळ्या बेकायदेशीर कृत्यांना आळा बसला पाहिजे। त्यासाठी शासनानं आणि खास करून संबंधित व्यवस्थेनं पोलीस यंत्रणेनं खूप ताकदीनं काम करावं लागेल।